भारतीय राज्यघटना यामध्ये परिशिष्ट यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आजचा आपला प्रश्न आहे गट क पूर्व परीक्षा 2025 चा. यामध्ये प्रश्न विचारलाय कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत 5व्या, 10व्या, 8व्या आणि 9व्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 8व्या परिशिष्टामध्ये. हे आपल्याला अधिकृत भाषांबद्दल विचारले आहे. पर्टिक्युलरली परिशिष्टामध्ये कोणत्या भाषा त्या विचारलेल्या आहेत म्हणून आपण बघत आहोत. इथे आधी सुरुवातीला 14 होत्या, आता सध्या त्यांची संख्या 22 झालेली आहे. मग 22 झाली, 8 भाषा नव्याने समाविष्ट झाल्या असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी 3 घटनादुरुस्त्या त्या आपल्याला माहितीच पाहिजे. नोट करून घ्या. 21वी घटनादुरुस्ती 1967 मध्ये सिंधी भाषा ही 15वी भाषा म्हणून जोडली गेली. 21वी घटनादुरुस्ती 1967 सिंधी भाषा ही 15वी भाषा. त्याच्यानंतर 71वी घटनादुरुस्ती 1992 कोकणी, मणिपुरी, नेपाळी 3 भाषा जोडल्या गेल्या. त्याच्यानंतर आणखी एक 92वी घटनादुरुस्ती 2003. याद्वारे बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली 4 भाषा जोडल्या गेल्या. ही दुरुस्ती 2004 पासून लागू झाली. अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेच्या जे काही 8वं परिशिष्ट आहे त्यामध्ये एकूण 22 भाषांचा समावेश झाला. यामध्ये इंग्रजी आणि राजस्थानी भाषांचा समावेश आहे का हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. या व्यतिरिक्त 5व्या परिशिष्टामध्ये काय सांगितलंय? 5व्या परिशिष्टामध्ये म्हटलंय की भारतातील जे काही अनुसूचित क्षेत्र आहेत किंवा अनुसूचित जमाती त्यांच्यासाठी जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये प्रामुख्याने आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम ही 4 राज्ये वगळून इतर राज्यांमधील आदिवासी भागांना जे काही तरतुदी आहेत त्या विशेष तरतुदी लागू होतात. ते तेथील प्रशासन नियंत्रणाशी संबंधित तरतुदी आहेत त्या 5व्या परिशिष्टामध्ये सांगितलेल्या आहेत. 4 स्टेट आहेत, राज्य आहेत ते सोडून. मग ते 4 राज्य जसं मी तुम्हाला सांगितलं आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम यांचा समावेश कोणत्या परिशिष्टामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा हे सगळ्यांना माहिती आहे. राजकीय पक्षांतरांना आळा घालून राजकीय स्थैर्य राखण्यासाठी संविधानात हे परिशिष्ट जोडले गेलेले आहे. नंतर 9वं परिशिष्ट आपण बघतो की जमीनदारी प्रथा नष्ट करणे किंवा भूमी सुधारणा वगैरे कायदे आहेत ते या परिशिष्टामध्ये येतात. तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्हाला प्रश्न सोडवायचे असेल तर पोल हे सेक्शन आहे आपल्या युट्यूब सेक्शनला, दोन्ही आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. तिथे आपण पोस्ट सेक्शन मध्ये पोल येथे दररोज प्रश्नांचा सराव घेत असतो आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण सराव घेतच असतो. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम जॉईन करू शकता. धन्यवाद.